आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। मुंबईतील कांजूरमधील मेट्रो कारशेडसाठी निवडलेली जागा राज्य सरकारचीच असल्याचं स्पष्टीकरण विधान परिषदेमध्ये सरकारकडून देण्यात आलं आणि त्यामुळे कारशेडची जागा केंद्र सरकारची असल्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झालाय। आमदार अनिल परब यांच्या तारांकित प्रश्नाला सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आलं। या जागेवर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि एका खासगी व्यक्तीने दावा केलेला होता आणि त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टापर्यंत गेलं होतं। मात्र हायकोर्टाने खासगी व्यक्तीचा दावा खोडून काढला होता आणि त्यानंतर कांजूरमधील मेट्रो कारशेडसाठीची जागा ही सरकारची असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलंय। आरे मधून कांजूर मार्गला नेत होतो तेव्हा मेट्रो लाईन 3, मेट्रो लाईन 6, मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 14 या 4 मेट्रोच्या कारशेड आम्ही त्या कांजूर मार्गच्या ठिकाणी करणार होतो। चारही मेट्रोचे कारशेड जेव्हा एकत्र येत होते साधारणपणे 10,500 कोटी जनतेचे वाचले असते। तेवढी मेहनत वाचली असती, तेवढा वेळ वाचला असता आणि लवकरच ती कारशेड तिथे झाली असती। आज आपण पाहत असाल तर 4 आणि 14 साठी लँड ॲक्विजिशन हे कदाचित ठाणे जिल्ह्यात कोणाच्या हातून होत आहे हे मला माहिती नाही, त्याच्यात मला जायचं नाहीये। पण तरी देखील लाईन 6 साठी आता आपण पाहत असाल कारशेडसाठी जागाच नाहीये। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एक मुलाखत नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर शेलक्या शब्दात टीका केली आहे। काहीतरी 1-2 दिवसांपूर्वी कुणीतरी मुलाखत घेतली, जाऊ दे मी त्यात पडत नाही। घरगुती मुलाखत होती। डबल इंजिनचं काम पाहून अजित पवार आमच्या बरोबर आलेत। ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार मर्यादित नसल्याचं त्यांनी म्हटलं। तर या सरकारनं हेलपाटे शब्द कायमचा बंद केला असल्याची टीकाही केली आहे। हे सरकार जे आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी सर्व यांना जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हा हे सरकार त्यांच्या मागे उभं राहतं आणि म्हणून फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं हे सरकार मर्यादित नाही राहत। कारण हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे। शासन आपल्या दारी जे आहे ते तुम्ही जरा माहिती घ्या आणि आपल्या लोकांना पण सांगा किती महत्त्वाची ती योजना आहे। हेलपाटे कसं आहे, आता पूर्वी सगळे हेलपाटेवाला काम होतं, आता हेलपाटेवाला शब्द बंद, खेटे मारणे हा शब्द बंद। त्यामुळे सांगितलं होय खरं आहे। डबल इंजिनचं काम बघून इकडे अजित दादा आले, ट्रिपल इंजिन झालंय आणि त्या ट्रिपल इंजिनला काहीतरी काय म्हणाले, काय दुब्याचा बुस्टर मिळाला आणि त्यामुळे या ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरू आहे। नाही आहे ते मान्य करा जयंतराव, तुम्हाला तर आता कामं चालू आहेत, बंद पडलेले यांनी देवेंद्रजींनी सुरू केलेली कामं बंद पडली होती की नाही 2.5 वर्षात, मी पण होतो त्याच्यामध्ये। पण ते लगेच आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर लगेच त्याला सुरू केलं, इगो वगैरे सगळे बाजूला ठेवले आम्ही। शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी एक जोरदार धक्का दिलाय। कृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। उल्लेखनीय बाब म्हणजे सातमकरांवरती काही महिन्यांपूर्वी एका महिलेनं गंभीर आरोप केलेले होते। मात्र त्या महिलेनं आता कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून आरोप मागे घेतलेले आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी सातमकर आणि मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीकेची तोफ डागली। 32 वर्ष शिवसेनेमध्ये अगदी गटप्रमुख पासून उपशाखा प्रमुख पासून सगळ्या छोट्या पदापासून ते विभाग प्रमुख पदापर्यंत काम करत आलेलं आहे। एखादा माणूस एखाद्या पक्षामध्ये ज्यावेळेला 32 वर्ष 33 वर्ष काम करतो आणि मग त्याच्यावरती एखादा प्रसंग उडवल्यानंतर त्याच्या पाठी त्याच्या बरोबर राहायला पाहिजे। पण एवढे वर्ष काम करून देखील जर पक्ष त्याची काळजी घेत नसेल किंवा पक्ष त्याकडे लक्ष देत नसेल तर मग निश्चितपणे आमच्यासारखे कार्यकर्ते कुठेतरी आतून दुखावले जातात। त्यावेळेस एक अपेक्षा असते की आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, किंबहुना एक मॉरल सपोर्ट देण्याची एक भावना असते, अपेक्षा असते। परंतु दुर्दैवाने
असे अनेक लोक सांगतात मला, मी काय त्याची चर्चा इथे करत नाही. परंतु जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, जेव्हा जेव्हा संकट आली, त्या वेळेस जे काही सहकार्य पाठबळ देण्याची आवश्यकता असते ते मिळत नाही आणि मग शेवटी कार्यकर्त्याचं खच्चीकरण होतं. मग आपण करायचं कोणासाठी? मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मुंबई महानगरपालिकेमध्ये दालन सुरू केल्याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी मुद्दा उपस्थित केला. पालकमंत्र्यांचं कार्यालय तत्काळ बंद केलं पाहिजे. मुंबई पालिकेमध्ये पालकमंत्र्यांचं कार्यालय सुरू करून भाजपनं नवीन परंपरा सुरू असल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केलाय. त्याला मंगल प्रभात लोढांनी प्रत्युत्तर देत कुणीही आडवं आलं तरी पालिकेतील कार्यालय सुरूच राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं. आम्ही सुद्धा मानतो की मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता टिकली गेली पाहिजे. म्हणून या सभागृहामध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत की त्या ठिकाणी पहिल्यांदा असं झालेलं आहे की पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं, नंतरच्या काळामध्ये माजी नगरसेवकांची लिस्ट डिक्लेअर झाली. आता कशी हरकत होईल अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय की माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आपण करण्याचं काम झालं आणि ते स्पेसिफिक एका पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी बसण्याचं काम करण्यात आलं. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता आम्ही तर पत्र हरकत ऐकून घ्यायचं पासा अध्यक्ष महोदय ते आम्ही पण मगाशी उठवली होती. पहिल्यांदा असं झालेलं आहे की आता सबबचे मंत्री महोदयांनी पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी कॅबिन घेतलेली. समस्या नेहमी लोकांची समस्या प्रत्येक विभागामध्ये असतात. ते वार्डामध्ये फक्त वार्डाचे काम असतात. हेड ऑफिस मध्ये कोणी वार्डाचे लोक तिथे येऊ शकत नाही. मंत्रालयामध्ये परवानगी शिवाय ते जाऊ शकत नाही. आता आम्ही तिथे पालकमंत्री म्हणून समस्या निवारण कक्ष उभा केला. त्यामध्ये त्यांची काय अडचण आहे त्याने पण निमंत्रण आहे, त्याने पण यावं तिथे. तर एकही राजनीतिक कार्य होणार नाही तिथे. फक्त लोकांची समस्या ऐकणार आहे आणि कोणी अडकला तरी पण मी थांबणार नाही. ते पालकमंत्रीच्या जनसमस्या निवारण कार्यालय तिथे सुरू राहणार आहे. मुंबईच्या बेस्टच्या वीज वितरण मार्फत मुंबईतील 10.5 लाख वीज ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर्स बसवण्याची योजना बेस्ट उपक्रमानं आणलेली आहे. या वीज मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसणार आहे. शिवाय तोट्यामध्ये असलेल्या बेस्ट उपक्रमावरती देखील भार येणार असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी केलेला आहे. मुंबई शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट अंडरटेकिंग उपक्रमानं स्मार्ट वीज मीटर्स म्हणून येत्या सप्टेंबरपासून मुंबई शहरामध्ये अदानी इलेक्ट्रिकल कंपनीचे नवी स्मार्ट मीटर्स बसवण्याचा निर्णय बेस्टनं घेतला. तर काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा यांनी आता यावरती आक्षेप घेतलाय. किती मोठा एक बदल होणार आहे आणि या सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते कार्य सुरू करणार आहे आणि मोठं बदल होणार आहे. तर त्याच्या आधी मुंबईकडच्या कुठे ना कुठे यावर सजेशन ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होते. या MERCने घेतले नाही, कोणाला विचारले नाही आणि सरसकट त्यांनी हे जे नियम लागू केले आहे हे मुंबईकडचे जे आमचे मुंबईकर आहे त्याचे विरोधात कुठे ना कुठे विरोधाभासी आहे असं मला या निमित्ताने मी म्हणणार आहे. गणेशोत्सवासाठी यावर्षी मुंबई महापालिका गणेश मंडळांकडून अनामत रक्कम आकारणार आहे. मंडळांना मंडपासाठी अर्ज करताना 1,000 रुपये रक्कम भरावी लागणार आहे. मोठ्या मंडळांना या अनामत रकमेचा फटका बसणार नाही, मात्र छोट्या मंडळांना याचा नक्की फटका बसणार आहे. दरम्यान महानगरपालिकेनं ही रक्कम आकारू नये असं मत मंडळांनी व्यक्त केलंय. गणेशोत्सव धार्मिक सोहळा असून त्यासाठी शुल्क आकारू नये असा कोर्टाचा आदेश आहे. तसंच वीज आणि अग्निशमन दलाकडे या पद्धतीची अनामत रक्कम आधीच भरली जाते असंही यावेळी मंडळांकडून सांगण्यात आलंय. 2-3 वर्ष ही एक खिडकी योजना राबवली जाती आहे, परंतु दरवर्षी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन बदल किंवा नवीन काहीतरी सुधारणा होत असते. तर यावर्षी नवीन बदल सुधारणा काय आहेत आणि कुणाकुणाला या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे? मागील कित्येक वर्ष पाहिलं तर पर्सनली त्या ऑथॉरिटीकडे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला जाऊन परमिशनचा अर्ज सादर करावा लागत होता. म्हणजे महापालिकेकडे पोलीस विभाग, ट्रॅफिक विभाग, फायर ब्रिगेड, PWD असं. परंतु गेली 4-5 वर्ष समन्वय समितीच्या प्रयत्नाने आपण ऑनलाईन परमिशनसाठी तगादा केला आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली. तर आता 1 ऑगस्टपासून महापालिकेने कालच्या बैठकीत सांगितलं की आम्ही ऑनलाईन परमिशन 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्टपर्यंत करतो आहे. मंडपासाठी
जो परवाना आपण घेणार आहे त्याच्यासाठी पूर्वी शुल्क आकारलं जात होतं. मला आठवतं 500 400 वगैरे, कारण मी 42 वर्ष काम करतोय. परंतु हे शुल्क आहे ना ते नंतर बंदच केलं. मला वाटते 2 वर्ष झाली. परंतु आता प्रशासनाच्या ताब्यात महापालिका आल्यामुळे त्यांच्या डोक्यात कुठून आलं काय कळत नाही. बॅकडोअरने 1000 एवढं अनामत रक्कम आकारली जाते. मी त्यांच्या काल निदर्शनास आणलं की 20 का 22 वर्षापूर्वीचा केरळा हायकोर्टाच्या जजमेंटप्रमाणे जर रिलिजियस हे असेल फेस्टिवल किंवा त्याच्यात पॅन्डॉल वगैरे, तर त्याला ना हे जे तुम्ही लावता अनामत रक्कम किंवा हे त्याला लागू पडत नाही. अनामत रक्कमचा जो मुद्दा आहे तो अजून अनुत्तरित आहे, परंतु लवकरच त्याच्यावर सुद्धा काहीतरी मार्ग निघेल असं दिसून येत आहे. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं होतं. महापालिकेच्या या आवाहनाला अंधेरी पश्चिमेकडील स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. या मंडळानं तब्बल 50,000हून अधिक सर्व धर्मियांच्या लग्नपत्रिका किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांची पत्रकं गोळा करून 9 फुटांचा गणपती बनवण्याचा निश्चय केलेला आहे. आज या सर्व धर्मियांच्या लग्नपत्रिका महापालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या हस्ते मूर्तिकार नरेश मिस्त्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्यात. अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण प्रतीमध्ये ज्या आपल्या पत्रिका टाकतो त्याचा उपयोग चांगल्या सर्व धर्मियांकडून आपल्या येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये या मूर्तीच्या निर्मितीकरिता होणार आहे. आणि मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी सर्व मंडळांना देखील विनंती केली होती की येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये आपण पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती करावी. वसई विरारमध्ये लोकल पॅनलच्या सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सिग्नल यंत्रणा ठप्प झाली होती आणि त्यामुळे सायंकाळी 7 वाजल्यापासून लोकल ट्रेनची वाहतूक सेवा कोलमडली होती. चर्चगेट इथून विरारकडे येणाऱ्या लोकल वसई इथे थांबून पुन्हा एकदा चर्चगेटच्या दिशेनं पाठवण्यात येत होत्या. आता यंत्रणेमध्ये सुधारणा झाल्यानं धीम्या गतीनं ट्रेन सुरू करण्यात आल्या. त्यामुळे ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेच्या स्थानकांवरती दरवर्षी पाणी साचल्याचं पाहायला मिळतं. यंदा सायन, कांजूरमार्ग, भांडूप यासह अनेक स्थानकांवरती पाणी साचलं नाही. यामागे कारण आहे पॉवर पंप. मध्य रेल्वेकडून 166 पंप हे 24 महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. रेल्वे रुळाखालून जाणारं मायक्रो पंप सुद्धा लावलेले आहेत, जे पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्राच्या दिशेनं हे साचलेलं पाणी शोषून घेतात. रेल्वे रुळांमधून वाहणारे नाले सुद्धा वेळेत स्वच्छ करण्यात आलेले आहेत. परिणामी माटुंगा, सायन, कुर्ला, विक्रोळी अशा अनेक स्थानकांवर पाणी यावर्षी साचलं नाही. ट्रॅकच्या खाली आणि त्यांना आपण मायक्रो टनेलिंग असं म्हणतो टेक्निकली. तर जे काही पावसाचं पाणी असतं ते ड्रेनमध्ये जाऊन खाली ते BMC जे मेन नाले आहेत त्यांना ते कनेक्ट होतात, ते मायक्रो टनेलिंग, आणि त्यामुळे जो ट्रॅकवरचं जे पाणी आहे त्याचा निचरा लगेच होतो. तर असे जवळपास आपण 10 क्रिटिकल लोकेशन आयडेंटिफाय केले होते CST कल्याण आणि CST पनवेलच्यामध्ये. तर त्या ठिकाणी आपण ही मायक्रो टनेलिंगची जी प्रोजेक्ट्स आहेत, मेजर प्रोजेक्ट्स आहेत, ते 2020 पासून सुरुवात केली होती. त्याचे 2022 पर्यंत ते कंप्लीट झालेत. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर वेगवेगळ्या ठिकाणी पॉवर पंप लावण्यात आलेले आहेत. हे पंप कशा प्रकारे काम करतात आम्ही तुम्हाला दाखवतोय. सायनचा हाच तो परिसर जिथे दरवर्षी आपण पाणी साचल्याचं पाहतो. मात्र आता इथे कुठलंही पाणी साचल्याचं चित्र आपल्याला दिसत नाहीये. याचं कारण समोर जे पंप आपल्याला दिसत आहेत हे पॉवर पंप मुंबईमध्ये आणि मध्य रेल्वेवर येणाऱ्या 24 महत्त्वाच्या ठिकाणी जिथे पाणी साचतं तिथे बसवण्यात आलेले आहेत. हे पंप रेल्वे रुळांजवळ जे पाणी साचतं ते शोषून घेऊन बाहेर टाकण्याचं काम करतं. मुंबईमधले असे 24 स्पॉट्स 10 रेल्वे स्थानकांवर ठरवून त्या ठिकाणी हे पाईप लावण्यात आले आहेत आणि त्याला मायक्रो टनलिंग केलेलं आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की रुळाच्या खालून हे पाईप जातात आणि फक्त हा पाईप नाही तर यासोबत आणखी काही गोष्टी आहेत. मध्य रेल्वेवर जो काही नाला आहे, जो 2 रुळाच्या मध्ये आपल्याला जी गॅप दिसते तिथे जो कचरा साठतो तो सुद्धा वेळेवर स्वच्छ करण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेने ही खबरदारी घेतलेली आहे. तब्बल 118 किलोमीटरचं टार्गेट मध्य रेल्वेचं होतं, त्यापैकी 102 किलोमीटर कचरा गाळ साफ करण्यात आलेला आहे. त्यासोबत इतरही गोष्टी असतील, झाडांची पडझड असेल किंवा ज्या काही पाणी निघून जाण्यासाठीच्या अडचणी होतील त्या सगळ्या सोडवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा हा त्रास वाचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे मध्य रेल्वेनुसार जर इतरही ठिकाणी काम केलं गेलं तर नक्कीच मुंबईमध्ये कुठेही पाणी साचल्याचं चित्र कधी दिसणारच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर सोबत रुचा
कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई शहरामध्ये आज 18.46 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तर पूर्व उपनगरमध्ये 36.32 तर पश्चिम उपनगरमध्ये 31.59 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पुढचे 4 दिवस मुंबईमध्ये पावसाची तीव्रता कमी असणार आहे. 4 तर मुंबईला ग्रीन अलर्ट देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुढचे 4 दिवस तरी मुंबईमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं या संदर्भातली माहिती दिलेली आहे. तर या क्षणाला आपण पाहतोय की कुठे किती मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची नोंद आज दिवसभरात झालेली आहे. तर दुसरीकडे पावसाची नोंद झालेली असताना पुढचे 4 दिवस तरी कुठल्याही प्रकारचा अलर्ट सध्या मुंबईला नसणार आहे. पालघरला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. दरम्यान पालघरच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अनेक भागाला पुराच्या पाण्यानं अक्षरशः वेढलेलं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही पालघर या ठिकाणची दृश्य आहे. ज्या ज्या ठिकाणी मोकळा परिसर आहे त्या ठिकाणी पाणी अशाच प्रकारे पसरल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी ही पूर परिस्थिती आणखीच भयावह होत असल्याचं देखील या दृश्यांमध्ये कैद झालेलं आहे. तर पालघरच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर पालघर परिसरामध्ये कशा प्रकारे पाणी झालेलं आहे ते आपण पाहतोय. एका बाजूला हिरवळ जरी दिसत असली तरी देखील अनेक भागांना या पुराच्या पाण्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. खास ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी. तर मुंबई आणि उपनगरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोविड काळामध्ये अनेक रुग्णांचे जीव वाचवणारे ग्लोबल हॉस्पिटल कात टाकत असून आता या हॉस्पिटलचा कायापालट होणार आहे. याच ग्लोबल हॉस्पिटलला आता धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल नावानं नवीन रूप देण्यात आलेलं आहे. याच हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याबरोबरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित राहणार आहेत. येत्या 30 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यातील बालकुम या ठिकाणी हॉस्पिटलचं धर्मवीर आनंद दिघे हॉस्पिटल या नावानं शुभारंभ होणार आहे. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.